नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये क्रिप्टोकरन्सीबद्दल बोलायचं आहे. तर मी काही पॉईंट काढले आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे क्रिप्टोकरन्सीची ओळख. नंतर त्याच्यानंतर आहे की ब्लॉकचेनची तंत्रज्ञान, की क्रिप्टोकरन्सीचे प्रकार, क्रिप्टोकरन्सीची खरेदी आणि विक्री आणि क्रिप्टोकरन्सीची गुंतवणूक, खाणकाम, त्याच्यानंतर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट अँड डिफायचं मतलब ओके, म्हणजे ते कशा पद्धतीने काम करतं, क्रिप्टोकरन्सीची सुरक्षितता, क्रिप्टोकरन्सीचा भविष्यातील प्रभाव, निष्कर्ष काय आहे आणि ह्याच्याबद्दलची मी ई-बुक पण सुद्धा बनवलं आहे मराठीमध्ये. तर जी जर कोणाला पाहिजे असेल तर लास्टला व्हिडिओ बघत राहा. मी सांगेन कशा पद्धतीने तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. तर टॉपिक आहे, तर पहिल्या टॉपिकनुसार सुरुवात करूया की क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय. आता हे सर्वांना माहीत आहे, कारण सुरू येऊन भरपूर वेळ झाला आहे. पण मी याच्यामध्ये कुठल्याही तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देणार नाही आहे किंवा त्याची जिम्मेदारी पण घेत नाही आहे. मी फक्त तुम्हाला काय दाखवतो की ओव्हरव्ह्यू, की एक्झॅक्टली मार्केटचा रेशो काय म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट काय की 10% किंवा 5-10% जर आपल्या इन्कमच्या आपण जर अशा आधुनिक तंत्रज्ञानावरती खर्च करत राहिलो किंवा इन्व्हेस्ट करत राहिलो तर त्याच्यातून ग्रोथ लगेच मिळणार नाही, पण एक फार काळानंतर, एक थोड्या काळानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली ग्रोथ मिळेल. कारण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जी कुठली नवीन टेक्नॉलॉजी येते ना, ती जेवढी लेट तुम्ही त्याचा आत्मसात करता, म्हणजे उपयोगात आणता, तेवढा तुम्हाला ती टेक्नॉलॉजी महाग पडते. ओके, तर जेवढे लवकर सुरुवात करेल त्यावेळी कदाचित ती थोडीशी एक्सपेन्सिव्ह वाटेल, रिस्की. पण जर तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, जसं आपलं सेबीचं वाक्य आहे, सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर, तर ह्या गोष्टी समजलं तर थोडासा एक आयडिया येईल. आणि कधी कोणी सांगतं, जसं आता मी सांगतो आहे म्हणून ते इन्व्हेस्ट करायचं नाही आहे, तर त्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. त्याच्यासाठीच हे व्हिडिओ बनवलेले आहेत. ओके, तर आता याच्यामध्ये काय, पहिला काय की क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल आहे. ओके, म्हणजे व्हर्च्युअल करन्सी ज्याच्यामध्ये नाही, जसे आपण नोटा बघतो तशा पद्धतीने नाही. हे तर सर्वसामान्यांना माहितीच असेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय, क्रिप्टोकरन्सीच्या केंद्रित नियंत्रण नसते. म्हणजे अशी कुठले त्याच्यावरती सेंट्रल अजूनपर्यंत अशी बँक म्हणा, जसं आता प्रत्येक आपल्या इंडियामध्ये जेवढ्या बँक आहेत त्याच्यावरती रिझर्व्ह बँक सेंट्रल आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक ठरवते की पैशाचं चलन, रेपो रेट, ह्या सगळ्या गोष्टी. तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे आधी नेमकं काय, तर याला डिजिटल चलनसुद्धा म्हटलं जातं आणि क्रिप्टोग्राफीद्वारे सुरक्षित केली जाते. आता क्रिप्टोग्राफी काय हे तुम्हाला पुढे समजेल. तर डबल स्पेडिंगसारख्या म्हणजे काय होतात की काही जणं, तुम्ही पैशाच्या चलनामध्ये बघितलं असेल, आता डॉलरची किंमत प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या आहे तिकडच्या करन्सीच्या ह्याच्यानुसार. ओके, पण जर तुम्हाला आज एक बिटकॉइन घ्यायचं असेल तर त्या बिटकॉइनची जी प्राईज आहे, ओके, ती तुम्ही म्हणजे काय म्हणतात, ती प्राईस सगळीकडे तुम्हाला सेमच दिसणार. हां, डिपेंड असेल, दुबईमध्ये कदाचित तुम्हाला कमी वाटेल, ती अमाऊंट थोडीशी कमी वाटली जाईल, पण तू कम्पेअर जर इंडियाबरोबर केला तर प्राईस ते प्रत्येकाची एकच आहे. ओके, आणि हे कधी सुरू झालेलं आहे, क्रिप्टोकरन्सी आली कधी, ज्यावेळी 2008चा बबल झालेला, म्हणजे .com बबल. त्याच्यानंतर सतोशी या जापनीज माणसाने हे क्रिप्टोकरन्सी इंट्रोड्यूस केली बिटकॉइनच्या मार्फत 2009ला. ओके, त्याचा आता याचा इतिहास एक्झॅक्टली सांगतो का, तर क्रिप्टोकरन्सीचा इतिहास हा 1980चा आहे, दशकातील, की ज्यावेळी क्रिप्टोग्राफी सायबर पंप कंपन्यात आधारित करण्यात आली. म्हणजे त्याच्यावरती ती डिझाईन करण्यात आली. आणि या बिटकॉइनच्या विकासाने काय झालं की जगात एक मोठी क्रांती कशी आली, की त्याच्यानंतर वेगवेगळे इथेरियम म्हणा सारख्या नवीन तंत्रज्ञान व स्मार्ट कॉन्ट्रॅक्टची संकल्पना वाढली. आता याच्याने काय होतं की, म्हणजे आता आज बघा, आज तुम्ही पेमेंट कुठेही पे करता तर त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स लागला जातो. किंवा इंडियन करन्सी येत आहे, काही ठिकाणी ते इंडियन करन्सी कंट्रीमध्ये रुपे कार्ड तुमचं चालत नाही. मग अशावेळी तुम्हाला विजा किंवा मास्टर कार्ड चालवावं लागते किंवा तिथून करन्सी तुम्हाला पे करा. मग याच्यामधून काय होतं क्रिप्टोकरन्सीमध्ये, की तुम्ही कुठल्याही त्याच्यामध्ये देशाची इंटरनल कन्फर्मेशन लागत नाही. तुम्ही समोरच्याचं वॉलेट जर असेल तर तुम्ही त्याला डायरेक्टली पेमेंट ट्रान्सफर करू शकता.
म्हणजे याच्यावरती एक्झॅक्टली तो थोडंसं कसं आहे माहिती आहे का, हे लोक विद्रोही असतात ना जे, तेच अशा प्रकारचे कॉन्सेप्ट जगासमोर आणतात. जग सुरुवातीला ॲक्सेप्ट करत नाहीत, पण नंतर ज्यावेळी ते मार्केटमध्ये यायला लागलं, मेजॉरिटी वाढली की मग दुसऱ्या लोकांना चान्स असतो. आणि म्हणून बहुतेक साऱ्या आत्ता कंट्रीज, म्हणजे मी फिलिपिन्समध्ये सुद्धा बघितलं, तर त्यांनी त्यांच्या करन्सीमध्ये, त्यांच्या देशामध्ये ते वापरायला सुरुवात दिलेली आहे. आपल्या इंडियामध्ये त्याच्यावरती टॅक्सेशन आहे, हे समजून घ्या. प्लस दुबईसुद्धा त्याच्यामध्ये आहे की तुम्ही क्रिप्टोकरन्सीची कंपनी स्टार्टअप सुरू करू शकता, चालू शकता. ओके, आता याच्यामध्ये याच्या तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती घ्या. तर ब्लॉकचेन म्हणजे एक वितरक लेजर आहे. ओके, आता ब्लॉकचेन त्याच्यावरती समजा, आणि या व्यवहाराची रेकॉर्ड ठेवली जाते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ब्लॉकचेनमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की तुम्ही एखाद्या सिस्टीमने एक डिटेल्स सेंड केले, म्हणजे मला ट्रान्सफर केलेत, तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही डिलीट करू शकत नाही. ओके, जिथपर्यंत जी इन्फॉर्मेशन ज्यांनी फीड केलेली आहे तो जिथपर्यंत त्याला चेंज करत नाही. आणि म्हणून ब्लॉकचेनला आत्तापर्यंतच्या, म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये जे लोन वगैरे घेता आणि त्यावेळी साईनअप करता, त्या टेक्नॉलॉजीमध्ये पण ब्लॉकचेनचा वापर केला जातो. जेणेकरून तुम्ही ती ॲप्लिकेशन 10 वेळा डिलीट करा, पण तरी पण तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन, म्हणजे तो दाखवणार की तुमचं पॅन कुठल्या नंबरशी रजिस्टर आहे, काय आहे ते सर्व. म्हणजे याला एकदा इन्फॉर्मेशन तुमची, थोडक्यात काय, तर एकदा इन्फॉर्मेशन ब्लॉकचेनवर टाकलात की ती सेट होते, ती तुम्हाला बदलता येत नाही, हे लक्षात घ्या. आणि बदलण्यासाठी तुम्हाला त्यांच्या कंपनीकडे तशी इन्फॉर्मेशन देऊ लागतात किंवा त्याची गाईडलाईन्स आहे त्याच्यानुसार फॉलो करावे लागतात. ओके, किंवा स्टॉक मार्केटचं समजा अकाउंट असेल, त्याच्यावरती तुमचा अगोदरचा नंबर होता, तो नंबर चेंज करायचा आहे. तर अशा पद्धतीने, म्हणजे त्याला सिस्टम एक आहे. ओके, तर ह्या बिटकॉईनची प्रमुख क्रिप्टोकरन्सी कुठली आहे, तर बिटकॉईनशिवाय इथेरियम आहे, त्याच्यानंतर रिपल आहे. ओके, आणि बिटकॉईन कॅश देखील हे इंट्रोड्यूस केलेले आहे. तरी ह्या वेगवेगळ्या वैशिष्ट्य. आता पहिला प्रश्न म्हणजे काय, क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय. तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, तर डिजिटल चलन आहे ज्याच्यामध्ये क्रिप्टोग्राफीद्वारे सुरक्षित केले जाते. म्हणजे एक डिझायनिंग ग्राफिक्सद्वारे ते तुम्हाला तुमचं चलन सुरक्षित केले जातं. आणि बिटकॉईनची निर्मिती कोणी केली हा प्रश्न येईल, तर त्याच्यामध्ये तुम्ही सतोशी नाकामोटो हे त्या व्यक्तीचं नाव आहे. हा जापनीज व्यक्ती आहे. त्यांनी ह्या बिटकॉईनची निर्मिती व्यक्तीने म्हणजे सतोशी नाकामोटो या नावाखाली केलेली आहे. आणि ब्लॉकचेन म्हणजे काय, ब्लॉकचेन हे एक वितरित लेजर आहे ज्याच्यामध्ये सर्व व्यवहाराची नोंद ठेवली जाते. ओके, आणि इथेरियमची मुख्य वैशिष्ट्य काय, ते इथेरियम स्मार्ट कॉन्ट्रॅक्टची संकल्पना आहे जी स्वयंचलित व्यवहार व सुनिश्चित करते. ओके, त्याच्यानंतर आता काय दुसऱ्या याच्यामध्ये ब्लॉकचेन आणि तंत्रज्ञान. आता ब्लॉकचेन हे डिजिटल व्यवहारासाठी वितरक व सार्वजनिक रेकॉर्ड आहे. त्याच्या प्रत्येक व्यवसायाची माहिती असते आणि ते ब्लॉक क्रिप्टोग्राफीद्वारे पद्धतीने एकमेकाशी जोडलेले असतात. आता ब्लॉकचेन म्हणजे काय, तर ब्लॉकचेन म्हणजे एक सुरक्षित आणि बदल न करता येणारी वितरक लेजर आहे जी नेटवर्कवरील सर्व सहभागींना एकच माहिती प्रदान करते. हे पारदर्शकतेने आणि विकेंद्रित हमी देते. आता ब्लॉकचेनची रचना आणि कार्यप्रणाली. प्रत्येक ब्लॉकमध्ये व्यवहाराची यादी असते आणि प्रत्येक ब्लॉक पूर्वीच्या ब्लॉकच्या हॅशने जोडलेला असतो. आता ब्लॉकचेनमधील नवीन ब्लॉक जोडण्यासाठी नेटवर्कवरील सर्व नोडच्या सहमती पाहिजे. आता हॅश म्हणजे एक्झॅक्टली काय सांगायचं झालं तर मी असं सांगेन की एक फॉर एक्झाम्पल मी माझ्या तोंडाने बोललं आहे, तर माझ्या तोंडाला जर तुम्हाला केंद्रबिंदूत किंवा त्याच्यापर्यंत दाखवायचं असेल तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कपाळापासून कुठपर्यंत किती लांब तोंड आहे, हनुवटीपासून किती तोंड आहे. तर ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट दाखवता, समजा आता नवीन कोण छोटा बाळ असेल त्यांनी दाखवलं, तर तो डायरेक्ट सांगू शकत नाही, तो तोंड बोललं किंवा इतर काय त्याला समजत नसेल तो ते करेल. मग अशा वेळी आहे ना, ज्यावेळी तुम्ही ते कॉन्टॅक्ट करता म्हणजे दाखवतात, तर त्यावेळी प्रत्येक वेळी एक वेगवेगळी हॅश निर्माण होते. हॅश म्हणजे थोडक्यात तुम्ही जी मोजमाप करता त्या मोजमापच्या जवळपास, म्हणजे आता समजा तोंड कुठे आहे तर कोणी इथं सांगितलं, इथपर्यंत पोचलं तर तुम्ही म्हणू शकता की अरे हां ही हॅश बरोबर आहे, कारण ह्या हॅशबरोबर इथे मॅच होतो येतो, म्हणजे तोंड ह्याच्या जवळ आहे. पण जर ते तोंडाची दिशा कोणीतरी अशीच दाखवली तर ती हॅश चुकीची आहे. ओके, का तर इथून तोंड लांब आहे.
मग ती चुकीची दाखवणार. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक सिंपल भाषेमध्ये सांगतो, कारण याच्यामध्ये मी कुठे काय ग्राफिकने बनवलेले नाही आहेत कोर्स, पण तुम्हाला त्याचं PDF पाहिजे असेल ते संपूर्ण सांगतो. पण आणि कोणाला ऑनलाईन जर शिकायचं असेल तर मला मॅसेज करा, मी त्याच्यावरतीसुद्धा लेक्चर बनवून तुम्हाला दाखवेन. ओके. आता दुसरा पॉईंट आहे की वितरण लेझर तंत्रज्ञानाची भूमिका. आता कुठलं टेक्नॉलॉजी आहे, आता त्याला बोललं जातं DLT. एक पद्धत आहे की लेझर तंत्रज्ञान ज्या त्या स्थानिक नोड्सवर डेटाचे वितरण आणि संमेलन होते व तंत्रज्ञान पारदर्शकता आणि सुरक्षित करून नोड्समध्ये समान डेटा असतो. आता ब्लॉकचेनच्या विविध प्रकारच्या संकल्पना. ब्लॉकचेनमध्ये 3 मुख्य प्रकार आहे: सार्वजनिक, खाजगी आणि संकरित. सार्वजनिक ब्लॉकचेन म्हणजे काय, कोणत्या व्यक्तीला सामील होण्याची आणि व्यवहार करण्याची परवानगी देते. आणि खाजगी म्हणजे काय, विशिष्ट सहभागी सामील होण्याची आणि नेटवर्कमध्ये सहभागी घेण्याची परवानगी देते. आणि संकरित ब्लॉकचेन म्हणजे काय, तर सार्वजनिक आणि खाजगी ब्लॉकचेनचे मिश्रण असते. ओके. आता याच्यामध्ये प्रश्न घेऊया. ब्लॉकचेन म्हणजे काय, तर ब्लॉकचेन म्हणजे सुरक्षित, विकेंद्रीकृत आणि वितरक लेझर आहे ज्यामध्ये व्यवहाराची रेकॉर्ड ठेवले जातात. ब्लॉकचेनमध्ये नवीन ब्लॉक जोडण्यासाठी काय आवश्यक असते, तर नेटवर्कमध्ये सर्व नोडची सहमती आवश्यक आहे. म्हणजे एक प्रकारचं पकडून चला, एक संघटन चालतं आहे आणि त्या संघटनामध्ये नवीन कोण येतो आहे तर त्याच्यामध्ये कसे सगळ्यांची परवानगी पाहिजे. एकाचं पण जर म्हणजे मेजॉरिटी त्याच्यामध्ये नोट्स अशा पकडल्या जातात की जर मेजॉरिटी लोक सांगतात की हा हे बरोबर आहे तर ते पूर्णपणे स्वीकारलं जातं. ओके. एक असेल तर त्याचं करेक्शनसाठी केलं जातं. म्हणजे आता हे सगळ्या गोष्टी हॅशवरती डिपेंड आहे. आणि हे टर्मॉलॉजी आहेत. म्हणजे ह्या ब्लॉकचेनचे हे जे हॅश किंवा नोड्स किंवा ह्या सगळ्या ना DLT हे सगळे ह्याच्यातली टर्मॉलॉजी आहे. हे तुम्हाला एकदा समजले की तुम्हाला तो एक्झॅक्टली काम कसं करतात किंवा प्रत्येक गोष्टी त्या समजल्या जातात. जसं आता बँकिंग लाईनमध्ये इंटरेस्ट बोललं जातं, त्याच्यानंतर रेपो रेट बोललं जातं, त्याच्यानंतर तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट रेट बोललं जातं. तर किंवा म्हणजे ह्या टर्मॉलॉजी ह्या त्याच्यामध्ये वापरणारे यूज होणारे शब्द आहे. हे एकदा तुम्हाला अर्थ त्याचं समजलं की सगळे डिटेल्स समजते. आता ब्लॉकचेनच्या कोणत्या प्रकारामध्ये केवळ विशिष्ट सहभागींना सामील होण्याची परवानगी असते, ती म्हणजे काय, खाजगी ब्लॉकचेनमध्ये. म्हणजे तुम्ही एखादी ब्लॉकचेन बनवलेली आहे तर तुम्ही ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये रेकॉर्ड किंवा संपूर्ण इन्फॉर्मेशन ही तुम्हीच देऊ शकता. त्याच्यामध्ये दुसरा कोण बाहेरून येऊन तो तुमच्यामध्ये घुसणार नाही. ओके. अशा पद्धतीने क्रिप्टोकरन्सीचा प्रकार, प्रमुख क्रिप्टोकरन्सी कुठला आहे, बिटकॉइन आहे जी की पहिली आणि सर्वाधिक प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी. त्याच्यामुळे कदाचित क्रिप्टोकरन्सी म्हटल्यावरती लगेच तेवढं लोकांना समजत नाही, पण बिटकॉइन म्हटलं की लगेच समजतं, अरे हां क्रिप्टोकरन्सी अशा हिशोबाने. इथेरियम स्मार्ट कॉन्ट्रॅक्टची संकल्पना असलेली एक प्रमुख क्रिप्टोकरन्सी. आणि लाईटकॉइन म्हणजे काय, बिटकॉइनच्या तुलनेत वेगवान व अधिक कार्यक्षम. रिपल XRP बोललं जातं त्याला, बँकासाठी जलद आणि कमी खर्चात आंतरराष्ट्रीय पैसे पाठवण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर आहे स्टेबल कॉईन्स, स्थिर मुद्रा म्हटलं जातं. काय आहेत स्थिर मुद्राचा प्रकार, काय ठेवण्यासाठी त्यांना फियाट चलन किंवा सोने किंवा इतर स्थिर मालमत्तेच्या आधारित निश्चित केले जाते. उदाहरणार्थ USDT, नंतर USD कॉईन. ओके. USDN बोललं जातं त्याला. क्रिप्टो टोकन आणि त्याचे उपयोग. क्रिप्टो टोकन ही डिजिटल मालमत्ता आहे ज्याचा वापर विविध प्लॅटफॉर्मवर विविध उद्देशासाठी केला जातो. उदाहरणार्थ युटिलिटी टोकन विशिष्ट सेवा एक्सचेंज देण्यासाठी वापरले जातात. आता टोकन म्हणजे काय, जसं तुम्ही एक काय बोलेल की वाउचर पद्धतीने काम केलं जातं ना, तसं डिजिटल लाईनमध्ये त्याला टोकन बोललं जातं. केंद्रीय बँक आणि डिजिटल करन्सी CBDC म्हणजे सरकारकडून जारी केलेल्या डिजिटल चलनाचे रूप आहे आणि हे केंद्रीय बँकेच्या नियंत्रणाखाली असते. फियाट चलनाचे डिजिटल रूप प्रदान करते. आता याच्यावरती प्रश्न उत्तरे घेऊया. बिटकॉइनचे वैशिष्ट्य काय आहे. बिटकॉइनचं पहिलं असं आणि सर्वाधिक प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी आहे आणि ती डिजिटल सोन्याप्रमाणे ओळखली जाते. ओके. म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला खिशामध्ये बाळगण्याची गरज नाही, ती तुमच्या वॉलेटमध्ये सेव्ह राहते. स्थिर मुद्रा म्हणजे स्टेबल कॉईन्स कशामुळे स्थिर असतात, तर स्थिर मुद्रा फियाट चलन. आता फियाट चलन ही सुद्धा टर्मॉलॉजी आहे, हे तू समजणं गरजेचं आहे. सोने किंवा इतर स्थिर मालमत्तेच्या आधारावर निश्चित केल्या जातात.
क्रिप्टो टोकन कोणत्या उद्देशासाठी वापरले जातात? क्रिप्टो टोकन विविध प्लॅटफॉर्मच्या विशिष्ट सेवा व एक्सचेंज देण्यासाठी वापरले जातात. CBDC म्हणजे काय? तर केंद्रीय बँक डिजिटल करन्सी म्हणजे सरकारकडून जारी केलेले डिजिटल चलन. आता करूया नेक्स्ट लेक्चर, क्रिप्टो करन्सीची खरेदी आणि विक्री. आता क्रिप्टो करन्सीची खरेदी आणि विक्री म्हणजे काय? तांत्रिकदृष्ट्या सुलभ आहे. ओके, त्याचा म्हणजे इतकं काय हार्ड नाही, परंतु ते सुरक्षित करण्यासाठी दृष्टीने योग्य प्रकारे महत्त्व आहे. क्रिप्टो करन्सी कसे खरेदी करावे? तर क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यासाठी तुम्हाला क्रिप्टो एक्सचेंजमध्ये खाते तयार करावे लागतं व एक्सचेंजवर पैसे भरण्यासाठी तुम्ही विविध पद्धतीचा वापर करू शकता, जसं बँक ट्रान्सफर, क्रेडिट कार्ड व इतर. क्रिप्टो करन्सी. क्रिप्टो एक्सचेंजची ओळख. क्रिप्टो एक्सचेंज म्हणजे काय? तर प्लॅटफॉर्म, ऑनलाईन प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही विविध क्रिप्टो करन्सीची खरेदी आणि विक्री किंवा व्यापार करू शकता. आणि लोकप्रिय एक्सचेंज म्हणजे काय? तो तुम्ही बायनेसचं नाव ऐकलं असेल, त्याच्यानंतर कॉइनबेस आहे इंडियामध्ये, क्रॅकन आहे. ओके, अशा पद्धतीचे वेगवेगळे क्रिप्टो एक्सचेंज ज्याच्यावरती तुम्ही परचेस करू शकता. जसं आपल्याकडे काय स्टॉक मार्केट आहे ना, तशा पद्धतीने. ओके, आता वॉलेट्स. तर कोल्ड वॉलेट्स आणि हॉट वॉलेट्स. क्रिप्टो वॉलेट्स म्हणजे डिजिटल वॉलेटचे तुमच्या क्रिप्टो करन्सी संचय आणि व्यवस्थापन करतात. आता कोल्ड वॉलेट्स म्हणजे काय? तर हे ऑफलाईन वॉलेट्स असतात, ज्यामुळे ते अधिक सुरक्षित असतात. ओके, आणि हॉट वॉलेट्स म्हणजे काय? हे ऑनलाईन वॉलेट्स असतात, ज्यामध्ये ते अधिक सुलभ पण कमी सुरक्षित असतात. आता ऑनलाईनमध्ये कसं होतं, कोणी पण हॅक करून घेऊ शकतात, जसं तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल किंवा मूवीमध्ये दाखवले जातात. ओके, आता KYC आणि AML, अँटी मनी लॉन्ड्रिंग आणि नो युअर कस्टमर, याची प्रक्रिया काय? तर KYC आणि AML प्रक्रिया क्रिप्टो एक्सचेंजवर खाते उघडताना आवश्यक असतात. KYC म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटची ओळख पाळख, सत्यप्रती आहेत की नाही तेच तपासण्यासाठी, की ज्याचे डॉक्युमेंट आहेत तोच व्यक्ती आहे की नाही. आणि AML म्हणजे काय? तर मनी लॉन्ड्रिंग टाळण्यासाठी घेतलेले उपाय. ओके, की जेणेकरून ज्याच्यामध्ये ज्या गोष्टीसाठी पैसे घेतलेले आहेत आणि ती गोष्ट न करता दुसरीच करतो, तर त्याला बोललं जातं काय? मनी लॉन्ड्रिंग. ओके, आणि तो पैसा पुन्हा मार्केटमध्ये चलण्यात जातो. आता याच्यामध्ये क्रिप्टो करन्सीची खरेदी करण्यासाठी काय आवश्यक असते? तर ऑब्व्हियसली खातं आवश्यक असतं. क्रिप्टो एक्सचेंजमध्ये खाते उघडणं गरजेचं आहे. क्रिप्टो वॉलेटच्या कोणत्या प्रकारात जास्त सुरक्षितता असते? कोल्ड वॉलेट्समध्ये. ओके, कारण ते ऑफलाईन असते. KYC प्रक्रिया का आवश्यक असते? कारण KYC प्रक्रिया तुमची ओळख सत्यापित करण्यासाठी आवश्यक असते. क्रिप्टो एक्सचेंज म्हणजे काय? तर क्रिप्टो एक्सचेंज म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा तुम्ही क्रिप्टो करन्सीची खरेदी विक्री किंवा व्यापार करू शकता. आता नेक्स्ट टॉपिक आहे क्रिप्टो करन्सीची गुंतवणूक. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर असू शकते, परंतु त्यात जोखीमसुद्धा आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाची आवश्यकता आहे, कारण तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं. आताच्या ह्या पुढच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला तेच छोट्या देण्याचं, तुमचं नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करेल. बाकी वाढल्यानंतर तुम्ही स्वतःची बुद्धी कशी वापरायची ते तुम्ही ठरवायचं, आणि त्याचं संपूर्ण जिम्मेदारी ही तुमची आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक कशी करावी? तर गुंतवणूक करण्यासाठी काय करतात? क्रिप्टो करन्सीच्या बाजाराबद्दल सखोल संयोजन करा आणि क्रिप्टो करन्सीची खरेदी करण्यासाठी एक विश्वासार्ह एक्सचेंज निवडा आणि तुमची रणनीती ठरवा. क्रिप्टो पोर्टफोलिओ कसे तयार करावे? एक चांगला क्रिप्टो पोर्टफोलिओ विविध क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून बनवला जातो. विविधतेमुळे जोखीम कमी होते आणि त्याच्यामध्ये काय लाभ तोटे लक्षात घेऊन निर्णय केला. एक गोष्ट लक्षात घ्या, जिथे गुंतवणूक हा शब्द येतो ना, इन्व्हेस्टमेंट बोलला जाता, तिथे जोखीम ही असतेच. आणि ती जोखीम तुम्ही कशी कमी पूर्ण करू शकता, की तुम्हाला माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 100 रुपये आहे, तर तुम्ही 100 रुपयाचे 100 रुपये एकाच ह्याच्यावरती गुंतवणूक करायची नाही आहे, कशाचवरती नाही. त्याचं नियोजन तुम्हाला हे केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये रिस्क जास्त असतं तिथे कधी कमी गुंतवणूक. जसं हे सिम्पल आहे. सिम्पल म्हणजे तुम्हाला मी तुमच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर असं आहे की एखादा व्यसनी माणूस आहे, तर तुम्ही त्याच्यासोबत किती वेळ खर्च कराल? जास्तीत जास्त 10 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास, जे काय ते म्हणजे कमीत कमी वेळ. आणि जो माणूस चांगला आहे, ज्याच्याकडून तुम्हाला शिकायला भेटणार आहे, तिथे तुम्ही जास्त वेळ खर्च करणार. तर अशाच पद्धतीचं गुंतवणुकीचं पण सुद्धा आहे, जेणेकरून एकाच व्यक्तीवरती डिपेंड राहू नका की अरे हा माझा क्लोज मित्र आहे, क्लोज हे आहे,
क्लोज मित्राने, क्लोज व्यक्तीने तुम्ही पुढे जात नाही. परिवर्तन महत्त्वाचं आहे. प्रत्येक काळानुसार ती व्यक्तीचं नॉलेज जर बदलत असेल आणि त्याच्यामध्ये तुमची ॲड व्हॅल्यू होत असेल तरच ती योग्य आहे. नाहीतर तुम्ही अशा माणसाला गुरु बनवून ठेवलेलं आहे की ज्या माणसाकडे आध्यात्मिक नॉलेज आहे पण त्याच्याकडे बाजारातलं कुठलं नॉलेज नाही आहे आणि तो फक्त तुमचं माइंड रीड करून तुम्हाला सल्ले देतो आहे, तर त्याच्यातून तुम्ही पुढे जाणार नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यातून फक्त काय माहिती आहे, त्याचं दुकान चालेल, तुमचं दुकान चालणार नाही, हे लक्षात घ्या. आणि चालला तरी तो तुक्का असेल, म्हणजे ते काय म्हणतात ना, लक पद्धतीने, त्याच्याने बदल घडत नाही. ओके. जसं बोललं जातं ना, एखादा बिझनेस ज्यावेळी तुम्ही करता ना त्यावेळी ती तुमच्या फॅमिलीपेक्षा तुम्हाला जास्त कोण सुधरू शकतं त्या सगळ्या गोष्टीमध्ये, जर तुम्ही कुठला चांगला मेंटॉर शोधला असेल किंवा कोणाला फॉलो करताय किंवा तुमच्या रिलेटेड तुम्ही स्वतःला एक काय म्हणतात ना, स्वतःमध्ये आग निर्माण करून स्वतःला गुरुसारखं बनवलं असेल तर ते होऊ शकतं. नाहीतर आंधळा विश्वास ठेवून कोणावरती पण डिपेंडंट राहिला ना तो त्याचा माइंड खेळेल आणि तो तुम्हाला त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेल. ओके. सो कुठे होतो मगाशी? हां, जोखीम व्यवस्थापनच्या टिप्स. आता पहिली गोष्ट म्हणजे काय टिप्स, तर केवळ ती रक्कम गुंतवा जी तुम्ही गमावू शकता. हे बघा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्याच्याकडे तुम्ही 10 रुपये लावला तर 10 रुपयाचं तुम्हाला रिस्क काय वाटत नाही, तर तेवढीच इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक करू शकता. किंवा इवन मी म्हणेन क्रिप्टोकरन्सी कशाला, तुम्ही कुठेही जेवढी तुम्ही गमावल्यावर तुम्हाला दुःख होत नाही, हे जर तुम्ही अगोदरपासून ठरवलं ना तर तुम्हाला कधीच नुकसान होणार नाही. आणि लहान गुंतवणुकीपासून सुरुवात करा आणि त्याच्यातूनच मार्केट ट्रेंड आणि त्याच्या बातम्यावर लक्ष द्या. ऑब्व्हियसली हे सर्वात इम्पॉर्टंट, अभ्यास केल्याशिवाय कुठेही द्यायचं नाही. आणि विविध क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करा. क्रिप्टोकरन्सीवर कर आणि नियामक त्याचे प्रावधान करा. तर क्रिप्टोकरन्सीवर कर सरकारच्या नियमानुसार लागू होतात. प्रत्येक सरकारात भारतात काय क्रिप्टोकरन्सी लाभावर कर लागू लागतो, म्हणजे जे तुम्ही प्राईज वाढेल, गेन प्रॉफिट बोललं जातं, त्याच्यावरती टॅक्स आहे. ओके. आणि प्रावधानाची माहिती घेणं आवश्यक, म्हणजे वेळोवेळी जी काय टॅक्सेशन होतं ना बजेटमध्ये ते तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आता प्रश्न घेऊया याच्यावरती, क्रिप्टो पोर्टफोलिओ तयार करताना काय लक्षात घ्या, ते विविध क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करावी. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काय करावे, तर सखोल पूर्ण माहिती घ्यायची आहे. गुंतवणुकीची रणनीती ठरवायची की आपल्याला कशा पद्धतीने काम, प्रत्येक गोष्टीमध्ये. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या टिप्स अनुसरणे आवश्यक आहे, तर पहिली गोष्ट, केवळ गमावू शकता तेवढीच इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आणि लहान गुंतवणुकीपासून सुरुवात करा. मार्केट ट्रेंड पहा आणि विविध कॉईनमध्ये म्हणजे गुंतवणूक केली पाहिजे. क्रिप्टोकरन्सीमध्ये कर लागू होतात का, तर हो लागू होतात. त्या त्या सरकारच्या गव्हर्मेंटनुसार आहे. आता लास्ट टॉपिक, लास्ट म्हणण्यापेक्षा त्याच्या अगोदरचा, खाणकाम, मायनिंग बोललं जातं. तुम्ही बिटकॉईनची मायनिंग फोन लावून लॅपटॉप लावून तुम्ही बघितलं असणार कसे करतात. आता मायनिंग हा प्रकार काय तो समजून घ्या. तर ह्याच्यामध्ये काय की खाणकाम करताना नवीन क्रिप्टोकरन्सी निर्मित केली जाते आणि व्यवहार सत्यापित केले जातात. आता खाणकाम म्हणजे काय, तर क्रिप्टोकरन्सी खाणकाम हे क्रिप्टो नेटवर्कच्या व्यवहाराच्या सत्यापनाची प्रक्रिया आहे. खाणकामगार कॉम्पिटिशन समस्येचे निवारण करतात व त्यासाठी नवीन क्रिप्टोकरन्सी दिले जाते. बिटकॉईन खाणकामाची प्रक्रिया. बिटकॉईन खाणकामाचे काम खाणकामगार कॉम्पिटिशन समस्याचे निराकरण करतात आणि नवीन ब्लॉक्स तयार करतात. प्रत्येक ब्लॉकचे निराकरण खाणकामगाराच्या बिटकॉईन म्हणून पारितोषिक दिले जाते. म्हणजे काय, जे कुठलेही त्या मायनिंगमार्फत, ट्रान्झॅक्शनमार्फत, व्यवहारामार्फत जे काम पूर्ण होतं ब्लॉक्सने जनरेट, त्याच्यामधून जो ते खाणकाम करतो आहे त्याला त्याच्यामार्फत ते बिटकॉईन्स त्याच्या जे काय ठरलेलं आहे त्यानुसार त्याला एक काय म्हणू शकतं इन्सेंटिव्ह किंवा अशा पद्धतीने ते बिटकॉईन दिले जातात. ओके. प्रूफ ऑफ वर्क POW म्हटलं जातं किंवा प्रूफ ऑफ स्टेक POS. आता खाणकाम प्रक्रिया कोडीच समस्या सोडवण्यासाठी आधारित आहे, उदाहरणार्थ बिटकॉईन. आणि प्रूफ ऑफ स्टेक खाणकाम प्रक्रिया क्रिप्टोकरन्सीच्या प्रमाणे धारण करण्यावर आधारित आहे, उदाहरणार्थ इथेरियम. आता तुम्हाला POW समजलं असेल, बिटकॉईन, आणि POS इथेरियम. खाणकामाचे पर्यावरणीय परिणाम आणि
पर्यायी उपाय. आता बिटकॉईन्ससारख्या POW क्रिप्टो खाणकाम प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते. तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये चायनाची बहुतेक न्यूज आलेली की तिथे क्रिप्टोकरन्सीचे मायनिंग लावलेले होते. ॲक्च्युली चायनामध्ये माझ्या माहितीनुसार बॅन आहे, म्हणून हे तिकडचे लोक सर्व चायनाच्या आजूबाजूच्या जेवढ्या कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये जाऊन हे सर्व मायनिंग प्रोसेस करतात. आणि तिथे काय होतं, इलेक्ट्रिसिटी भरपूर लागते, कारण ऑब्व्हियसली तुमची 24 आवर्स तुमचे लॅपटॉप किंवा तुम्ही जर मोबाईल लावत असेल ते चालू असते, तर ऑब्व्हियसली ती हिटिंग होणार. हिटिंग झाल्याच्यानंतर त्याच्यातून ऊर्जा होणार, म्हणजे निसर्गावर त्याचा परिणाम होणारच. आणि POS आणि इतर अधिक ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंबन केला जातो. ओके, आता प्रश्न घेऊया, क्रिप्टोकरन्सी खाणकाम म्हणजे काय? तर खाणकाम म्हणजे क्रिप्टो नेटवर्कवरील व्यवहाराच्या सत्यापनाची प्रक्रिया. सत्यापनाची म्हणजे तपासणीची, की खरंच हे व्यवहार झालेत का, हे सर्व जो चेक करतात ते मायनिंगद्वारे होतं. ओके, बिटकॉईन खाणकामाचे कामगार काय करतात? तर कॉम्पिटिशन समस्येचे निराकरण करतात आणि नवीन ब्लॉक्स तयार करतात. ओके, म्हणजे त्या लाईन्समध्ये ब्लॉकच्या पद्धतीने ब्लॉकचेनमध्ये. प्रूफ ऑफ स्टेक POS मध्ये खाणकाम कसे होते? खाणकाम प्रक्रिया क्रिप्टोकरन्सीचे प्रमाण धारण करण्याद्वारे आधारित असते. खाणकामाच्या पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत? तर प्रूफ ऑफ स्टेक सारख्या ऊर्जा कार्यक्षम व तंत्रज्ञानाचा अवलंब. POS, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि DeFi. आता स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि DeFi हे क्रिप्टोकरन्सीचे क्षेत्रातील दोन महत्त्वाचे तांत्रिक व आर्थिक घटक आहेत. स्मार्ट कॉन्ट्रॅक्टची संकल्पना व त्याचे कार्य. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे स्वयंचलित व्यवहार प्रक्रिया करणारे कोड जे ब्लॉकचेनवर चालतात. ते विशिष्ट शतपूर्व आपल्याला आपोआप कार्यान्वित करतात. आणि DeFi म्हणजे काय? तर DeFi म्हणजे डिसेंट्रलाइज फायनान्स, म्हणजे विकेंद्रित वित्तीय सेवा व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक बँकिंग प्रणालीत जागा येतात. यामध्ये उधारी, कर्ज, व्यापार आणि विमा सेवा समाविष्ट आहेत. आता हे थोडक्यात काय, तर एक प्रकारचं, आता बघा, नुसती फक्त करन्सी बनवून उपयोगाचं नाही, तर त्याला डिसेंट्रलाइज फायनान्स करून ज्याला लोन घ्यायचं किंवा इतर बाकीच्या गोष्टी ट्रान्सफर करायचं, तर त्याच्यामध्ये ह्या काय म्हणतात त्याचं चलनामध्ये, बिझनेसमध्ये रूपांतर होतं. ओके, DeFi प्लॅटफॉर्म आणि त्याचा उपयोग. DeFi प्लॅटफॉर्म वापरण्याकरता विकेंद्रीकृत मार्गाने वित्तीय सेवाचा लाभ घेण्याची परवानगी देतात. उदाहरणार्थ युनिस्वॅप तुम्ही ऐकला असेल व्यापारासाठी, उधारीसाठी आणि मार्केट डाव स्थिर मुद्रासाठी. DeFiमधील जोखीम आणि फायदे. DeFiचे फायदे म्हणजे कमी खर्च, उच्च पारदर्शकता आणि तात्काळ व्यवहार, आणि त्याची उच्च जोखीम धोके वापरकर्त्याच्या जबाबदारीवर आहेत. म्हणजे बॅटरी डाऊन होतं. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? प्रश्न घेऊया. स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचा म्हणजे स्वयंचलित व्यवहार प्रक्रिया करणारे कोड जे ब्लॉकचेनवर चालतात. DeFi म्हणजे काय? DeFi म्हणजे विकेंद्रीकृत वित्तीय सेवा ज्या ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक बँकिंग प्रणालीत जागा घेतात. आणि DeFi प्लॅटफॉर्मची उपयोग कशासाठी होतो? DeFi प्लॅटफॉर्म वापरणारे उधारी, कर्ज, व्यापार आणि विमा सेवा विकेंद्रित मार्गाने मिळवण्यासाठी. DeFiमध्ये कोणते फायदे आणि जोखीम आहेत? फायदे काय आहेत? कमी खर्च आहे, उच्च पारदर्शकता आहे आणि तात्काळ व्यवहार. आणि जोखीम काय? उच्च जोखीम, धोके आणि वापरकर्त्याची जिम्मेदारी. क्रिप्टोकरन्सी सुरक्षितता. आता क्रिप्टोकरन्सी सुरक्षितता ही महत्त्वाची आहे, कारण ती फसवणूक आणि चोरीचा धोका कमी करते. क्रिप्टोकरन्सी सुरक्षा आणि गुन्हेगारी. क्रिप्टोकरन्सीच्या सुरक्षेसाठी मजबूत पासवर्ड, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि कोल्ड स्टोरेज वापरणे आवश्यक आहे. क्रिप्टोकरन्सीमधील हॅकिंग आणि फसवणूक ही एक सामान्य समस्या. आता याच्यामध्ये बघा, काही जणांनी पेनड्राईव्ह लॉन्च केलेला आहे, काही जणांनी फोनसुद्धा लॉन्च केला आहे. त्या फोनची किंमत आय थिंक सो 750 750 USD प्राईस आहे. ओके, तर स्कॅम आणि फसवणुकीचे कसे वाचावे? तर फसवणुकीसाठी वाचण्यासाठी अविश्वसनीय साईट्स म्हणजे प्रॉपर त्या लोकेटेड वेबसाईटला, सर्टिफाईड लोकेशनला लिंकवर क्लिक करणे, साईटलाच व्हिजिट देऊन सर्व व्यवहार करायचे. दुसरी गोष्ट, कुठल्या पण लिंकवरती क्लिक करायचं नाही. किंवा फिशिंग ईमेलपासून सावध. फिशिंग ईमेल म्हणजे तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन पाठवलं कोणी पण स्ट्रेंजरने आणि तुम्हाला वाटतं की अरे हे फायद्याचे, तर त्याच्यावर तोसुद्धा ओपन करणं गरजेचं आहे, ते डिलीट करणं गरजेचं आहे. किंवा थोडक्यात ते मार्केटिंग असतात. ओके, किंवा त्याच्यामध्ये फेक लिंक पाठवून तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं. फक्त विश्वसनीय एक्सचेंज आणि वॉलेटचा वापर करा. सुरक्षेसाठी उत्तम प्रतिका काय? तर खाजगी काळ म्हणजे प्रायव्हेट की सुरक्षित ठेवा.
ज्याला म्हणजे एक थोडक्यात काय म्हणतात, तुम्ही ज्याच्याने अकाउंट ॲक्सेस करता ती गिफ्ट. ओके, फक्त अत्यंत आवश्यक तेवढेच फंड्स हॉट वॉलेटवरती ठेवा. नियमित तुमच्या सुरक्षा सेटिंग्समध्ये अपडेट करा. हॅकिंग घटनेचं विश्लेषण. क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर आणि वॉलेट्सवर अनेक वेळा हॅकिंगची घटना घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ 2014ला Mt. Gox एक्सचेंज हॅकमुळे 8,50,000 बिटकॉईनची चोरीला गेले होते. म्हणजे विचार करा किती बिटकॉईन आहे. आता जर तेवढ्या आल्यास कोणाची सगळ्यांची लाईफ चेंज होईल. क्रिप्टोकरन्सीची सुरक्षितता का महत्त्वाची आहे? कारण ती फसवणूक आणि चोरीचा धोका कमी करते. फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे? प्रॉपर साईटलाच व्हिजिट करायचं आहे. फिशिंग ईमेलपासून सावध राहायचे आहे आणि विश्वसनीय एक्सचेंजचा वापर करायचा आहे. प्रायव्हेट की सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? त्यांना सुरक्षित ठिकाणी कोणत्याही वेळी ऑनलाईन न ठेवता प्रयत्न करावा. म्हणजे ओके. त्याच्यानंतर Mt. Gox हॅकिंग घटना कधी घडली? 2014मध्ये. आता 9वा अध्याय क्रिप्टोकरन्सीच्या भविष्यातील प्रभाव. आता क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा भविष्यावर व्यापक प्रभाव होईल, विशेषतः आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिकदृष्ट्या. क्रिप्टोकरन्सीचे आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक परिणाम. क्रिप्टोकरन्सी वित्तीय समावेशाचे प्रोत्साहन दिले जाते. बँकिंग प्रणालीला हे एक नवीन दृष्टिकोन आहे. समाजावरही प्रभाव नाही, कारण हे तंत्रज्ञान लोकांच्या आर्थिक साक्षरतेचं प्रोत्साहन देते. वित्तीय समावेश आणि क्रिप्टोकरन्सी गरीब आणि बँकिंग सुविधापासून वंचित असलेल्या लोकांना आर्थिक सेवेचा प्रवेश देण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. ऑब्व्हियसली क्रिप्टोकरन्सीच्या भविष्यातील ट्रेड्स आणि संशोधन. भविष्यात अधिक लोक क्रिप्टोकरन्सीला स्वीकारतील आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, DeFi, NFT यासारख्या तंत्रज्ञान विकसित होतील. आता कुठल्याही गोष्ट कधी मार्केटमध्ये नवीन आली की ते ॲटोमॅटिकली त्याचं एक साम्राज्य निर्माण होतं. जसं आता बघा आपल्याकडे इंडियामध्ये स्विगी, झोमॅटो अशा वेगवेगळ्या गिगचे एम्प्लॉई नवीन निर्माण झालेले आहेत की जे एम्प्लॉई नाही म्हटले जातात, ते बोलले जातात काय पार्टनर. पण ती पण एक वेगळा एम्पायर आहे ना. म्हणजे पहिल्यानं कसं एखाद्या कंपनीमध्ये कुठले तरी एम्प्लॉई असायचे, आता ही असे पार्टनर निर्माण झाला आहे, जबकी त्यांना पार्टनरसारखं ट्रीटसुद्धा केलं जात नाही. तो एक वेगळा विषय आपण पुढच्या कधी नंतरच्या टॉपिक. फक्त एक मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं की कशा पद्धतीने एम्पायर वाढतात. सरकारची धोरणे आणि नियामक. सरकार आणि नियामक संस्था क्रिप्टोकरन्सीला नियंत्रित करण्यासाठी आणि त्याच्या सुरक्षेसाठी नवीन धोरणे व नियामक फ्रेमवर्क तयार करीत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या कोणत्या क्षेत्रावर प्रभाव टाकला जातो? आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक क्षेत्रावर. वित्तीय समावेशाच्या क्रिप्टोकरन्सी कशी उपयुक्त ठरते? क्रिप्टोकरन्सी गरीब आणि बँकिंग सुविधेपासून वंचित लोकांना आर्थिक सेवेचा प्रवेश देते. ओके. भविष्यातील क्रिप्टोकरन्सीचे ट्रेड्स कोणते आहेत? स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, DeFi आणि NFT. ओके. आणि सरकारी क्रिप्टोकरन्सीला कसे नियंत्रित करीत आहे? नवीन धोरणे आणि नियामक फ्रेमवर्क तयार करून, म्हणजे त्याच्या गाईडलाईन्स. ओके. आता याच्यामध्ये काही संसाधने आणि संदर्भ दिलेले आहे. तर महत्त्वाचं काय तो कॉईन मार्केट क्लॅप, त्याच्यानंतर कॉईन जेको, इन्व्हेस्टपीडिया, ब्लॉक्स आहे बिनान्सवरती, कॉईनडेक्स, द ब्लॉक. ह्या सर्व लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दे. ओके. तर आता सांगायचा लास्टचा मुद्दा म्हणजे कोणाला ह्याचं PDF पाहिजे असेल ई-बुकचा तर त्यांनी फक्त कमेंट करा PDF म्हणून, मी त्याला PDF लिंक करून टाकेल. ओके. पण कमेंट ॲटलिस्ट मॅक्झिमम आले पाहिजे तर त्या पुस्तकाचं व्हॅल्यू आहे. नाहीतर कोणतरी पायरेट करून तो सगळा रिसर्च रिपोर्ट नको ते विकायला सुरुवात करेल. ओके. आणि मी फ्रीमध्ये कशासाठी देतो आहे मी पुन्हा एकदा सांगतो. मी मोस्टली हे सगळे चॅनल्स बनवलेले कशासाठी आहेत व्हिडिओज की तुम्हाला काहीतरी नॉलेज भेटावं आणि त्याच्यातून तुमचं 1 रुपयाचं 1% जरी प्रॉफिट वाढला तरी त्या व्हिडिओ बनवण्याचं सार्थक होईल. ओके. सो थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.